भाजपचे आमदार अतुलजी, आपण पाहतोय एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। राज ठाकरे हे एकला चलोच्या भूमिकेमध्ये आहेत। विधानसभेमध्ये ते 250 जागा लढवणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। काय तुमची भूमिका या संदर्भात? मुळात मनसे हा एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहे। त्यांनी लोकसभेच्या वेळेला फार स्पष्ट आणि स्वच्छपणे सांगितलं होतं की कुठल्याही अटी शर्तींशिवाय लोकसभेत त्यांनी माननीय मोदीजींना पाठिंबा दिला होता आणि त्याच वेळेला त्यांनी भाषणात सांगितलं होतं त्यांच्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा। त्यामुळे याच्यावर काही भारतीय जनता पार्टीने रिएक्शनचा काही मुद्दा नाहीये। प्रत्येक पक्ष आपापल्या कार्यकर्ते, त्यांचे नेते त्यांच्या विचारसरणीनुसार, त्यांच्या विचारांनुसार त्यांचा ते निर्णय घेत असतात। अगदी अतुलजी, पण त्यांनी आज जी मनसेची महत्त्वाची बैठक झाली यामध्ये राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। मी कुणाकडे जाणार नाही असे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही, माझ्याकडे कुणी आलं तर त्या संदर्भातला विचार होऊ शकतो। तर याबाबत भाजप काही पावलं उचलणार आहेत का? हे बघा, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आता महाराष्ट्रामध्ये युती आहे। युतीचं सरकार आहे। अजून विधानसभाच्या निवडणुकींना 3-4 महिने शिल्लक आहेत। भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व गोष्टींचे निर्णय हे चर्चा करून घेतले जातात आणि त्यामुळे योग्य वेळेला योग्य ती चर्चा योग्य स्तरावर भारतीय जनता पार्टी करेल। आमचे मित्र पक्ष आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही करू। कुठलाही निर्णय या संदर्भातले जे असतात ते चर्चेच्या अंती, विचारांच्या अंती आम्ही करू। अगदी, पण चर्चेसाठी भाजप पुढाकार घेणार का? मी पुन्हा एकदा सांगितलं, भारतीय जनता पार्टीमध्ये निर्णय प्रक्रियेची पद्धत असते। त्या पद्धतीनुसार त्या वेळेला करू। आता विधानसभेच्या निवडणुका या 3-4 महिन्यानंतर आहे। आता महाराष्ट्राचं अधिवेशन चालू होईल। आमच्या समोर पदवीधरची निवडणूक आहे, शिक्षकची निवडणूक आहे, ती लढण्यामध्ये आम्ही मग्न आहोत। अगदी अगदी धन्यवाद। आपला मुद्दा लक्षात आलेला आहे। धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, मी कुणाकडेही जागा मागायला जाणार नाही असं आजच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलेलं आहे।